आवाज आहे. ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं अनेक स्पर्धा गाजवल्या, पण सध्या या स्पर्धेसाठी त्यांचा आवाज आता वेळेनुसार आणि आज देखील त्यांचा घसा खराब आहे, त्यामुळेच ते कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट्री करणार नाही, पण स्कोरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. चला, मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया सेमीफायनल क्रमांक 2 मेगा फायनल मध्ये. ऑलरेडी संघ पोहोचलाय, गावदेवी ऐरोली संघ, आणि आता मात्र ऐरोली कोळीवाडा वर्सेस गोठिवली 11 गोठिवली हा सामना मैदानामध्ये रंगतोय. सेमीफायनल क्रमांक 2. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वराज म्हात्रे यांनी घेतलाय, आणि बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना अभि जोशी आणि त्यांच्या समवेत मनोज चव्हाण पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर मिस्टर स्वराज प्रल्हाद म्हात्रे. व्हॉट अ प्लेयर, सुपर बॅटिंग. यस, निलेश शेलार आमच्या सोबत जोडले गेलेत. निलेश, वेलकम. ऑनलाईन आमच्या सोबत जोडले गेलेत परेश म्हात्रे, निलेश शेलार. आणि फायनलची मॅच ही 2 इनिंगची होणार आहे, म्हणजेच 8 ओव्हरची मॅच असेल. 4-4 ओव्हर अशा 2 इनिंग होती. लक्षात घ्या, नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच असं घडणार आहे, आणि हे आता घोषणा प्रकाश मडवी यांनी केली, आणि त्यांचा वचन म्हणजेच त्यांचं शासन. मॅचला होती सुरुवात. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल, खोलगटापाचा चेंडू थ्रू द कव्हर खेळला गेला. गॅप मध्ये आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. डिफेन्सिव्ह क्रिकेट. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा हाताळला गेला. स्वराज म्हात्रेची स्ट्राईक आहे. अभित जोशी यंगस्टर खेळाडू आहे. अभित जोशी ने देखील ऐरोली कोळीवाडा टीमसाठी भरपूर धावा केल्यात. ॲज अ सलामीवीर, ॲज अ बॅटर म्हणून महत्वाची भूमिका बजावली. इथे चांगला बॉल, प्लेन मिस, डॉट बॉलची सांगता होते. ऑप्स्टंबर मारा ज्या गोलंदाजाने केला ना, तो गोलंदाज यशस्वी झाला सँडी सर. कारण की हार्डलेन गुडलेनचा हा जो रिझन आहे ना, तिकडे बाउन्स आहे, कधी कधी सबमरीन चेंडू राहतोय. आता पडल्यानंतर खाली राहिला. नक्कीच. इवन चेंडू पाहायला मिळतं, बरोबर म्हटलं. पण एक गोष्ट चांगली केली की शॉट थर्ड मॅन. बऱ्याच कॅप्टनने मात्र ती क्षेत्ररक्षण खाली ठेवण्यात ते खूप कॅचेस तिथे गेले. पहिलं मॅन्डेटरी पॉवरमध्ये कॅप्टन आला, बॉलिंग मार्कवर टप्पामध्ये चेंडू अभिच्या जबरदस्त जो खांदा आहे खांद्याच्या बाजूला लागलं. अतिशय चांगला ओव्हर म्हणता येईल. काय ओव्हर टाकले, पहिला डॉट, दुसरा डॉट, तिसरा डॉट, 3च्या 3 चेंडू आता विघ्नेश पाहिले. सटीक लाईन अँड लेन. पॉवर प्लेचं खरा अर्थाने जोखीम असते, जबाबदारी असते, कारण फक्त 2 फिल्डर 38च्या बाहेर. व्हॉट अ बॉलिंग यार. तिन्ही बॉल वेगळ्या धाटणीचे, तिन्ही बॉल वेगळ्या पद्धतीचे हाताळले गेले, आणि तिन्ही बॉल वेगळ्या दिशेने पिचिंग केले गेले. व्हेरिएशन. फुललेचा चेंडू ऑन ड्राय केलाय, आणि अनइव्हन बाउन्स.
अगदी प्रमोद चौधरीच्या डोक्यावरून चेंडू जातोय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते आणि चौथ्या बॉलवर इथे सिंगल येते. अभि जोशीच्या बॅटमधून येते सिंगल. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये स्वराज मात्रेने नक्कीच प्रभावित केलं, कारण की लाईन अँड लेंथवर नियंत्रण ठेवलंय. वेगवान चेंडू हाताळले आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर 4 बॉलवर पहिली सिंगल येते. मनोज चव्हाण यंगस्टर खेळाडू आहे. अभित जोशी, मनोज चव्हाण हे खेळाडू आहेत ना, आपल्या टीमसाठी नेहमीच कॉन्ट्रीब्युशन देतात. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. इथे अपस्टंपवर मारा ठेवला गेलाय. हे व्हेरिएशन, व्हरायटी आणि पिचचा पुरेपूर वापर केला जातो. ही केपट्टीवर सराव केलाय स्वराजने. ही केपट्टी काल देखील तो खेळला घणसोलीच्या अगेन्स्ट, त्यावेळेस चांगली गोलंदाजी त्याने देखील केली. त्यामुळेच या केपट्टीची हितंभूत माहिती स्वराज मात्रेला आहे आणि त्याचा वापर आणि त्याचा फायदा स्वराजला होतो. शेवटचा बॉल अभि फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळला. चेंडू जातो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 1 धाव आणि सिंगल, मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव मिळते. 1 धावाने षटक क्रमांक संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 2 धावा. सुपर स्पेल, चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये सँडी सर फक्त 2 धावा. काय गोलंदाजी पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये. खरोखर अतिशय जबरदस्त गोलंदाजी. सटीक लाईन, प्रत्येक टप्पा एक नव्या ओळखीचा टाकला खेळपट्टीवर. वेगवेगळ्या व्हेरिएशन पाहिलं. एका टप्प्यावर न निर्धारता वेगळे कुलन दाखवलं. नतीजा फक्त या ओव्हरमध्ये धावा खर्च केला कॅप्टनने. अवघ्या फक्त 2 ओव्हरचं हे पॉवर प्ले अतिशय देखणं. चांगली स्टार्ट मात्र करून दिलेली आहे गोलंदाजाला. येताना सेमीफायनल सेकंड आपण पाहतोय. पहिली सेमीफायनल पाहिली मच्छिंद्र स्मृती धारावे, त्याच्या विरोधात गावदेवी ऐरोली आणि जेपीचा तो कडक बॅटिंगचा नजारा पेश करताना आपल्या टीमला त्यांनी मात्र फायनलचं तिकीट काढून दिलं. प्लेअर ऑफ द मॅच इन सेमीफायनल. 2 धावा आल्या. पॉवर प्लेची पहिली ओव्हरची झाली समाप्ती. विघ्नेश, ही आनंदाची बाब असेल गोठवली टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धाव आले आणि आनंदाची बाब अजून एक आहे ती नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटसाठी, कारण की 24, 25 आणि 26 जानेवारी 2026 रोजी श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक 2026 चा आणखीन एक दर्जेदार पर्व आपल्याला पाहायला मिळेल. 16 संघ, सेम फॉर्मॅट. 16 संघ, 6-6 ओव्हरच्या प्रत्येक मॅच असतील आणि भाग्यशाली प्रत्येक संघ इच्छुक असतं स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवण्यासाठी. त्यामुळेच या 16च अव्वल दर्जाच्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग केला जाईल आणि 59 वर्ष ह्या मंडळाला पूर्ण होतात. त्यामुळेच आज त्यांच्या माध्यमातून हे ऑफिशियल अनाउन्समेंट होते की 24, 25, 26 जानेवारी 2026 रोजी आणखीन एक दर्जेदार याच फॉर्मॅटमधली स्पर्धा श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या माध्यमातून. हर्षन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय षटक क्रमांक 2 घेऊन. पहिलाच बॉल, बॅटची एज कॉट बिहाइंड. पहिल्याच बॉलवर शिकार केली हर्षन पाटीलने. काल अप्रतिम गोलंदाजी केली होती. आज दिवसाची सुरुवात अगदी पहिल्या बॉलवर अभि जोशीला बाद केलं. पहिला धक्का लागतोय ऐरोली कोळीवाडा संघाला. फलंदाज बाद. ट्रॅकवर चेंडू बॅकफुटवर जाणं स्क्वेअर ऑफ द पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आणि अभिचा तो खेळ मात्र इथे थांबला गेला. तो जातोय तंबूच्या आसऱ्याला. मैदानाच्या बाहेर केवळ 2 धावा असताना एक मोठा आदरा. नवीन बॅटर मैदानाच्या आत आला. अनिकेत सालुंके, चिंगी हे पॅटर्न नेम देऊन घेऊन वन्स अगेन द विघ्नेश टू हिज बॅटर चिंगी. अनिकेत साळुंके चिंगी फलंदाजीसाठी आलाय आणि अंडरआर्म क्रिकेट आणि ओव्हरआर्म क्रिकेट या दोन्ही क्रिकेटमध्ये अनिकेत साळुंकेने आपली दमखम दाखवली. नुकतेच झालेली ऐरोली टर्फ प्रीमियर लीग मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स राहिला होता अनिकेत साळुंकेचा. सर पहिल्या चेंडूवर विकेट मिळाले विघ्नेश. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला हर्षनने पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती. एक येस चेहऱ्यावर पहा जसे विकेट मिळते त्याचा चेहरा खुलतो फुलतो नारायणजी म्हात्रे यांचा. बॅकफुट वरून त्याला ग्लान्स करायचा प्रयत्न केला. डाऊन द बॉल तिथे सिंगल मिळते. बॅटला कडाला लागून मात्र खातं खोललं जातं. यावेळी आलेला पर्यंत बॅटर चिंगी ओपन द अकाउंट 1ने 3वर 1 सद्यस्थिती आहे. 3 धावा 1 गडी बाद. संत सावध. सुरुवात 6 ओव्हरचा सामना आहे. फायनलचा सामना हा 8 ओव्हरचा असेल. 2-2 इनिंग. म्हणजे जे स्वप्न पाहिलं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी केली वन डे क्रिकेटमध्ये अगदी 2-2 इनिंगचं
आपण खेळ करावा असं स्वप्न पाहिलं होतं, पण ते स्वप्न आता साकार झालंय. ते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ते प्रकाश मडवी यांनी केलं आणि जय भवानी ग्रुपने केलं. 8 ओव्हरची मॅच, 2-2 इनिंग असतील. सुपर सामना. ऑन साइड लॉन ड्राय केलाय, दमदार स्ट्रोक अनिकेत साळुंकेच्या बॅट मध्ये येतोय. पहिला प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आणि षटकार मारल्यानंतर एकी पाय जो होता तो तिथे स्तब्ध ठेवला होता. 4 मिळतात का 6 याच्याकडे प्रतीक्षा होता. मिळाल्या 6. थोडीशी खुशी हलकीशी मात्र स्पष्ट जाणवली अनिकेत चिंगी याच्या चेहऱ्यावर. वॉट अ शॉट यार. पहिली सिंगल 6-7 वर पोहोचल्या. टीमला जाऊन ठेवते 9 एक गडी बाद. सेमी फायनल सेकंड जिंकेल तो फायनल मध्ये जय भवानी ग्रुप दिवा कोलीवाडा ऐजे प्रेझेंटेड दिलीप स्मृती चषक. 27 वर्ष, 90,000 कॅश, तज्ञ 45 उपविजेता आणि आमच्या लाडक्या भावाकडून आपल्या पिताच्या आमच्या काकांना दिली भावपूर्ण छंदाने नाईसली अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. कुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने उचडी घेतली, बीट करून गेला बॅट्समनला आणि डॉट बॉलची सांगता होते. हे कमबॅक, ही वापसी आहे. हर्षद पाटीलने खूप चांगले स्पेल आपल्या कारकिर्दीमध्ये पाहायला मिळेल. भगवान पाटील आज त्यांचे पिताश्री या मैदानामध्ये उपस्थित आहेत. नेहमीच आपल्या गोटिवली गावाचं क्रिकेट किंवा आपल्या सुपुत्राचं क्रिकेट पाहण्यासाठी ते सातत्याने मैदानाच्या दिशेने येतात. हे एका वडिलाने आपल्या पुत्रावर ठेवलेला विश्वास आणि त्याच दरम्यान हाफ ट्रॅकरला टर्न केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन रगत जातोय चेंडू. घोष अंकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. दुहेरी अंक 10 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 1 गडी बाद 10 धावा. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी, म्हणजे 11 बॉल मध्ये फक्त 10 धावा आतापर्यंत आलात सँडी सर. येस, पॉवर प्लेला सट्टिक लाईन बंदर जखडून ठेवलं मी म्हणेन ऐरोली कोळीवाडा टीमला. गोटुली 11 गोटीच्या 2 बॉलरने शेवटचा बॉल सरळ त्याने त्याला ढकलून दिलं कव्हर पॉईंटच्या दिशेने. तो पण क्षेत्ररक्षण फंबलिंग केलं, त्याला संधी घेतली, फायदा घेतला, सिंगल घेतली चिंगीने आणि इथे 1 धाव मात्र धावफलक वाढली जाते. ती पोहोचते 11 वर 1 गडी बाद. आणि नेल्सन आकडा आलाय 2 पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर. सेमीफायनलची पहिली इनिंग आपण पाहतो खेळताना ऐरोली कोळीवाडा. 11 वर 1 गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. मॅन ऑफ द सिरीज साठी जर पाहिलं तर SX शूज जे रामपोल सरांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले गेले, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. आणि तनिक स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही ब्रँडेड बॅट आहे, जे नितीन मडवी हे जे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण ही बॅट पाहू शकता. ते मॅन ऑफ द सिरीज साठी आहे. तनिक स्पोर्ट्स जे प्रोप्रायटर नितीन मडवी आहेत. सँडी सर, आपण चर्चा करूया 2 इनिंगचा जो फायनलचा सामना होणार आहे. अगदी 80चं दशक असेल किंवा 90चं दशक असेल, त्या कालखंडामध्ये टेनिस क्रिकेट अशा पद्धतीचं होतं की 12 ओव्हर, 10 ओव्हर, 8 ओव्हर. म्हणजेच आम्ही जेव्हा क्रिकेट बघायला सुरुवात केली तेव्हा 10-12 ओव्हर हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळायचं. किंबहुना त्या आधी देखील जर पाहिलं तर 20-20, 25-25 ओव्हरचे सामने तुम्ही देखील खेळला सँडी सर, किंवा इथे बुजुर्ग अनेक खेळाडू असतील त्याने देखील क्रिकेट खेळले की 25 ओव्हरचे सामने असायचे, 2-2 इनिंगचे सामने असायचे. हा फॉर्मॅट हल्ली कुठेतरी दुर्मिळ होत चाललाय. पण जुनं क्रिकेट पुन्हा एकदा नवीन आणण्यासाठी जय भवानी ग्रुप आणि प्रकाश मडवीने जो पाऊल उचललाय त्याबद्दल सॅल्यूट आहे प्रकाश मडवी तुम्हाला, की तुमच्या या निर्णयाचा सगळ्या स्तरावर कौतुक केलं जात आहे. एकदम खरोखर चांगलं वक्तव्य केलं. काय प्रयोग करायला धाडस लागतं, जिगर लागते आणि जिगर बायचं आमच्या प्रकाश मडवी. कडक स्ट्रोक आहे, खडे खडे टायमिंग बेमिसाल. व्हॉट अ टायमिंग. परंतु सिंगल मिळते स्ट्रोक वरती चिंगीला. हा ट्रॅकवर बॅकफुटवर गेला, जागा बनवून क्विक मध्ये पिक केलं लवकर अनिकेत सालुंकेने आणि त्याला पाठवलं सिंगलसाठी. सिंगलने सेमीफायनल पहिल्या इनिंग मध्ये खेळताना 12 वर पोहोचले. स्कोर धावसंख्या वाढवणे खूप गरजेचं आहे विघ्नेश. 60-65 मध्ये जाणं पोहोचणं खूप गरजेचं असेल. जर मॅच एक वेगळ्या ठिकाणी तुम्हाला न्यायची असेल, जिंकायचे असेल तर 65 आकडा डेफिनेटली 65 धावा कराव्या लागतील. 60+ धावा तर मॅच मध्ये मजा येईल. यावेळेस फटका चांगला, अगदी चाबूक स्ट्रोक लगावलाय, पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. मयुरेश दिगंबर पाटील सर्वाधिक झेल पकडणारा खेळाडू आहे या टीमचा आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज चिंगीला परतावा लागेल. विकेटचं पतन होत असताना अनिकेत साळुंके बॅक टू द आउट.
चला स्वराज मात्रेसाठी जर हा बॉलर हॅट्रिक घडतोय, ती स्पर्धेची पहिली हॅट्रिक आहे, त्यासाठी या स्पर्धेचे भाग्यविधाते करता धरता प्रकाशजी मडवी यांच्याकडून दिले जाईल 1000 रुपयाचा कॅश प्राईज स्वराजला. विशेष आवडता प्लेयर आहे. जेव्हा स्वराजने पाऊल टाकले, कमबॅक इन केलं कारकिर्दीला सुरुवात, तेव्हा माझं त्यांच्या जिंकण्याची टक्केवारी ही खूप मात्र पुढे गेले असं म्हणणं काल वक्तव्य केलं होतं प्रकाशजी मडवी. आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे विघ्नेश, कारण जो ग्राफ आहे विजयाचा पर्सेंटेज तो वाढत गेला. गोठवले 11 गोठवले असं स्वराज जेव्हा आला तेव्हा मात्र निश्चित ऑलराऊंडर येण्याने काय बदल होता त्याचं जिवंत उदाहरण आहे. डेफिनेटली त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे की या यंगस्टरवर विश्वास दाखवला निलेश पाटील यांनी. कारण की स्वराज म्हात्रे असेल, रुणाल म्हात्रे असेल, या खेळाडूंवर विश्वास दाखवला. आणि हर्षण पाटील सारखा खेळाडू असेल, मयुरेश सारखा खेळाडू असेल, यज्ञेश पाटील या मॅचमध्ये कदाचित नाही आहे, पण तो देखील एक यंगस्टर खेळाडू आहेत. आणि या यंगस्टर खेळाडूवर विश्वास दाखवून आपला संघ उभारला. आणि आज या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक प्रतिभावंत संघ म्हणून या संघाची ओळख आहे. जी बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना सोहन आलाय. टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे, धावांसाठी झगडावं लागतोय, प्रयत्नाचा पराकष्ट करावं लागते ऐरोली कुलीवाडा टीमला. नो डाऊट विघ्नेश, खऱ्या अर्थाने कतवरची सेमी फायनल अजून आम्हाला आठवते. कॅप्टनने ती मॅच 26 धावांचा असताना आझाद खेळण्याच्या 3 षटकांनी बरोबर केली होती. तो कॅप्टन ओ लवली बॉल यार, काय डिलिव्हरी, टप्पापर्यंत काय प्रचंड वेग धारण केलं, सटीक लाईन, पहिलं ओव्हर टाकला, अवघ्या 2 धावा, विकेट जरी मला पण रोखून धरलं, प्रेशर वाढवला. आता कोट्यातलं शेवटचं ओव्हर टाकताना तिसरं टीम कडून स्वराज कॅप्टन बॉलिंग मार्कवर फक्त सिंगल दिले 4 चेंडूमध्ये 1 विकेट आणि या ओव्हर मध्ये अनिकेत सालुंकेला बाद करताना मिळवले. चेंज ऑफ पेस गतीपरिवर्तन केलं गेलं आणि डॉट बॉलची सांगता होत असताना स्वराज मात्रेकडे व्हेरिएशन आहे. या गोलंदाजाकडे रिदम आहे, अँगल आहे, वेगाचा पुरेपूर वापर करतो आणि कधी कधी गतीने तर कधी कधी मतीने तो बीट करतोय. यावेळेस मतीने बीट केला. यस, लाजबाब स्पेल टाकताना फक्त या ओव्हर मध्ये सिंगल आले. 6वा बॉल, ओ माय गॉड, हवेमध्ये बॉल उलट्या दिशेने, कॅप्टन जाईल का, पोहोचेल काय, तिथे पोहोचणं अशक्य होतं, पण पोहोचणार, जाणार, फील करणार, तर 2 धाब्यांचा वेळ होता. कॅप्टन टू कॅप्टनचे कॉन्टॅक्ट सोहन सूर्यवंशी ओपन दाखवत 2 धावाने सोहन खातं खोलते, 2 ने बढोतरी मिळते. धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तन केवळ फक्त 14वर 2 गडी बाद. अशी अडखळी सुरुवात सेमीफायनल सेकंड. चला 3 ओव्हरचा खेळ आता इथून शिल्लक, 18 चेंडू आपल्या पासे आहेत आणि धावा मात्र किती मिळतील हे सांगणं कठीण आहे. पण जेमतेम 60 आम्ही म्हटलो तर 65 जाईल. आता ती आशा कुठेतरी मात्र अंधुक होत चालली आहे, मात्र ती अस्पष्ट दिसायला लागले विघ्नेश. डेफिनेटली, पण 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 ओव्हरमध्ये अटॅक केला, 3 ओव्हरमध्ये 15ची सरासरी राखली तर नक्कीच 60+ धावा होऊ शकतील. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ, या खेळामध्ये कधी काही होऊ शकतं त्याचा नियम नाही, त्यामुळेच अटॅकिंग करावं लागेल. 6 ओव्हरची मॅचेस खेळत असताना तुमच्याकडे सर्वात महत्त्वाची प्रतिभा असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर संयम, त्याचबरोबर अटॅक, या सगळ्या गोष्टीचा मिलाफ आणि ह्याची सगळीच कस लागते ही स्पर्धा खेळत असताना, या 6 ओव्हरची मॅच खेळत असताना. नक्कीच विघ्नेश, क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. ज्याप्रमाणे चित्रपट जेव्हा आपण एक पार्ट बघतो इंटरव्हलच्या अगोदर तो थोडा निराश होतो, परंतु चित्रपटाचा जो उर्वरित दुसरा पार्ट असतो ना, कधी एवढा धमाल करतो ना तो चित्रपट ही ठरतो. तशी मात्र गत पहिल्या इनिंग 3 ओव्हरमध्ये साफ मात्र निराश केले, अपयश पदवी पडले. पण क्षमता आहे बॅटर, खास करून मनोज चव्हाण जर लय मध्ये येतो तो लय बिघडतो बॉलरची, आणि तेवढी ताकद मात्र सोहन सूर्यवंशी एक कॅप्टनची आहेत. जोडी जमली डेफिनेटली, जसं विघ्नेश म्हटलं आशा आहे 60च्या वर, डेफिनेटली आशा आहे जिवंत. पण त्यासाठी साहस, तुमची विल पॉवर, इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे. या गोष्टी जोडल्या तर 60 काय तर 70 होतील. जाऊया बॅक टू द क्रिकेट. इथे अतिशय जबरदस्त रंगतदार असं आयोजन मी म्हणेन. जय भवानी ग्रुप, दिवा कोलीवाडा प्रेझेंट दिलीप स्मृती चषक वर्ष 27 जमलेले आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे आणि जे GTC ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षक, त्यांचं हृदयपूर्वक आम्ही स्वागत करतोय. 90,045 अशी रकमेची ही चाललेली स्पर्धा आणि येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा एकदा तेव्हा श्रीकृष्ण मित्र मंडळ 16 संघ घेऊन येईल. 24, 25, 26 जानेवारी 2026 मध्ये आणखी एक तगडी स्पर्धा याच मैदानावर, याच ठिकाणी, एवढ्याच वर आपल्या भेटीला.
18 चेंडूचा खेळ जाऊन गाऊन या पुन्हा एकदा मल्टी टॅलेंट विघ्नेश जुबानी. षटक क्रमांक 4 वेदांत म्हात्रे बच्चू गोलंदाजीसाठी आलाय. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अगेन्स्ट घणसोली 11 घणसोली काय गोलंदाजी केली होती. निखिल मडवीला त्याने बाद केलं होतं आणि निर्णायक एक धाव देऊन अगदी सगळ्यांना अचंबित केलं होतं. वेदांत म्हात्रे अष्टपैलू खेळाडू आहे. विश्वास दाखवला कॅप्टनने स्वराज म्हात्रेने. यशांच्या मागे आपण रुणाल म्हात्रेला पाहू शकाल. फ्लाय स्लिपमध्ये निलेश पाटील जो या टीमचा खऱ्या अर्थानं बॅकबोन आहे. या टीमला उभारण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे. वेदांत बच्चू नावाने हे प्रसिद्ध, पण पहिला चेंडू पिचिंग होते. काल एकमेव त्याने 6 चेंडूमध्ये 1 धाव दिली ती वाईटच्या रूपाने. आज पहिला शुभारंभ सुरुवात करताना ओरची वाईटने करतोय. काल बड्डे होता, बड्डे बॉयने काय कमाल केली होती. अवघी 1 धाव काल त्यांनी खर्च करली. फुलटॉस होती बॅटवर ऑन ड्राईव्ह केला. दुर्वन क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन करताना तुषार मोहंती सपेस अँड ऑन द इन दिस टीम. तुषार मोहंती ग्रेट फिल्डर. एकदम येते एका धावाला टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 16 आकडावर. 16 ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 2 गडी बाद 16 धावा कराव्या लागतील. धावांची आवश्यकता असेल. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 57 धावा सहजरित्या चेज केल्या गावदेवी ऐरोली टीमने आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. यावेळी सॉन साइडला फटका हवेत आहे. एरियल रूटने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला झेल पकडला जातो हर्षन पाटीलच्या माध्यमातून. विकेटचं पतन होत असताना फलंदाज सोहनला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 16 अशी सध्या जर पाहिली तर इतकी चांगली सिच्युएशन नाही आहे सँडी सर. नक्कीच खराब स्थिती आहे, बिकट अवस्था आहे. कारण विकेटचा विचार केला. अभि जोशी परतल्या, अनिकेत सालुंके चिंगी परतल्या आणि नुकतंच कॅप्टनने मात्र जसा आला तसा गेला वैयक्तिक 2 वर आणि त्याच्या जागी मात्र आता सोहम जोशी. 3 जोशी बंधू खेळताना दिसतात. कुणाल जोशी असेल, सोहम असेल, अभि असेल. हे चला बंटी 3च्या 3 जोशी बंधू कडक आहेत. जस्ट लाईक द चॅपल बंधू, ट्रॅव्हल एन चॅपल अँड ग्रेग चॅपल. खूप कमकुवत बाजू झाली होती तेव्हा ग्रेग चॅपल, रॉडनी मार
मिड विकेट रिजन मध्ये फेकून दिलाय आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. पहिला बॉल अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. मनोज चव्हाणला त्यांनी बाद केलं, पण त्यानंतर मात्र पुढच्याच बॉलवर षटकार आला. सोम जोशीला बाद केलं. तरी देखील बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तुषार मोहंती आहे. फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. आता 50 आकडा डोक्यामध्ये ठेवावं लागेल, पण त्यासाठी मोठे मोठे फटके खेळावे लागतील. टीमची धावसंख्या 25-25. अजून एक 20 धावा आल्या तर गोलंदाजाला करण्यासाठी काहीतरी उरेल. अखोटापाचा बॉल टॉपच लागलाय. चेंडू हवेत आहे. स्वतः स्वराज म्हात्रे व्हॉट एफर्ट्स, काय एफर्ट्स केलंय. विकेट किपर असताना देखील जवळजवळ स्क्वेअर लेग रिजन पर्यंत धावत गेला स्वराज म्हात्रे. काय डेडिकेशन आहे, काय कमिटमेंट आहे आणि क्रिकेटवर फोकस्ड आणि स्वतः लिडिंग करण्याची जी हिम्मत असते ना, ती दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. येस, तिन्ही डिपार्टमेंट मध्ये पाहिलं तर एकदम दमदार खेळ पाहायला मिळतोय. स्वराज राईट कॅप्टन ऑफ द टीम गोठवली, एलिमेंट गोठवली. धावा पाहिला तर 27 आहे. आता थोडासा वेग वाढवणं विघ्नेश खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे टीमसाठी. ऐरोली कोलेवाडा सेमीफायनल सेकंड. अकोटापाचा बॉल आणखीन एक आपण फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. चांगली बॅटिंग सध्या करतोय शैलेश. आपल्या टीमसाठी धावा करण्यामध्ये तो यशस्वी होतोय. या ओव्हरमध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या, कारण पहिल्याच बॉलवर विकेट आली, त्यानंतर षटकार, त्यानंतर दुहेरी अंक, त्यानंतर पुन्हा एकदा दुहेरी अंक, म्हणजे तब्बल 11 धावा आतापर्यंत आल्यात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28-28. 5व्या ओव्हरचा खेळ सुरू असताना कुणाल जोशी, बंटी जोशी, क्षमता आहे, एबिलिटी आहे. टॉपेज, चेंडू जातोय बिहाइंड विकेट किपर, सिंगल मिळते. अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. 5 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा, म्हणजेच 30 बॉल मध्ये फक्त 19 धावा फलकावा लागलेत. शेवटची ओव्हर आहे. या शेवटच्या ओव्हर मध्ये जर 20 आल्या, 22 आल्या तर 50+ धावा होतील, पण 50+ धावा देखील गोलंदाजासाठी काहीतरी असेल. कारण गोलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे. बॅटिंगचा विचार केला तर थोडीशी बॉलिंग पेक्षा निश्चित बाजू थोडी कमी वाटते मी म्हणेन, परंतु बॉलिंग व्हेरी स्ट्रॉंग. जरी 50च्या आसपास गेलं तर मॅच बघायला मजा येईल, कारण त्यांच्याकडे गोलंदाजाचा भार निश्चित स्ट्रॉंग आहे. पहिल्या दिवशी अगदी ऐरोली गावदेवी ऐरोली गेली होती आणि तिथेच माझ्या निलेश अनुभवने कमाल करताना आजच्या या सेमीफायनल पहिली जिंकून एके थाटामाटामध्ये प्रवेश केला. त्याचा सर्व श्रेय जाईल निश्चित जेपीच्या त्या जबरदस्त नाबाद खेळीला, कारण तक धरून शेवटपर्यंत तो राहिला. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये जसं विघ्नेशमध्ये 22 निघाले तर निश्चित धावसंख्या मात्र 29 वरून जाईल 51 वरती आणि 52 धावा. तेवढ्या धावा निघाल्या तर मजा येईल मॅचला. 20 निघाल तर 49, 29, 5 ओव्हरची जरी समाप्ती, 5 गडी बाद सद्यस्थिती आहे. प्रणल किरण म्हात्रे स्वतः पिताश्री आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या समोर मुख्य व्यासपीठावर आपल्या मुलाची गोलंदाजी प्रत्यक्षाने समोर पाहण्यासाठी ॲज 40+ म्हणून विकेटच्या पाठीमागे असतात किरण म्हात्रे, परंतु इथे पहा मुलाचा खेळ गोलंदाज ॲज बॉलर म्हणून ते पाहण्यासाठी आलेले आहेत. कोणाला? आदरणीय भाई केणी यांना मी विनंती करतो, आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या करता धरता प्रकाशजी मडबीकडून तुमचं सहर्ष स्वागत आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी, पॉइंट खडक आहे पहा इनसाइड द सर्कल. आपण पाहू शकतो वेदांत महत्व स्क्वेअर ऑफ द पॉइंट इनसाइड द सर्कल, कव्हर पॉइंट व्हेरी सिली मिड ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ डीप मिड विकेट अँड व्हेरी क्लोज द बिहाइंड द इनसाइड ऑन साइड सिली मिड ऑन. शेवटचा ओव्हर प्रणल हा ट्रॅकवर हा बॉल जॅक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. जोपर्यंत विकेट किपर जाईल तिथे पहा हे शहाणपणाचं लक्ष आहे रुणालनं दाखवलं. आदरणीय भाई केणी यांचं मी सहर्ष स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. जय भवानी ग्रुप दिवा कोलीवाडा आयोजित दिली स्मृती चषक मध्ये मनाच्या अंतःकरण तुमचं सहर्ष स्वागत आहे. भाई केणी एक सुंदर चेहरा, यंगस्टार कार्यकर्ता, त्यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. 27 वर्ष आपलं सहर्ष स्वागत. अशा पहिला चेंडू सिंग गेले ते 5 चेंडूचा खेळ अजून बाकी 30 धावा लागतात. सेमीफायनल सेकंड. एका बाजूला फिल्डिंग करता टॉस जिंकल्यानंतर गोटुले एलिमेंट गोटुले आणि प्रणव किरण मात्र बॉलिंग मार हाणामारच्या षटकामध्ये. त्याच्या समोर आता खेळण्यासाठी शैलेश
मिस टायमिंग स्ट्रोक गुटमळत गेला. शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात पण सिंगल वाचू शकला नाही. आणखी एक सिंगल येते. धावा खूप कमी आहेत. जवळजवळ 5.2 6 ओव्हरचा हा मॅच. तिथे आता अवघे 4 चेंडूचा खेळ पाहिजे. 2 धमाक्याची आवश्यकता आणि कुणालकडे ती क्षमता आहे आम्ही पाहिलंय. अगदी महाविकास आघाडी चषक त्यामध्ये एकवे बॅटर गरजला होता. तो फायनलचा मॅच कुणालचं ते दणदणीत शतक अक्षरशः वापशी करून देणार तर फायनलमध्ये. आता 4 चेंडू कुणालकडे आहेत. तीच भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कुपर खणे केलं त्यांनी धमाल केली होती. स्वागलिंग ओव्हरला एक द बेस्ट बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे. व्हेरी डेंजरस इन स्लॉग ओव्हर. 4 चेंडूचा खेळ बाकी. बॅकफुटवर जाताना गतीमध्ये परिवर्तन छान केलं. गतवर्षीमध्ये खूप धावा मात्र निघत होत्या. काय विश्वास ठेवला स्वराजने या प्रणलवरती. विश्वासाला तडा न जाऊ तर या वर्षी काय गोलंदाजी टाकलाय. इम्प्रेसिव्ह बॉलिंग. पहिली मॅच असो क्वार्टर फायनल अगदी सेमी फायनल मध्ये टिप्सिंग गोलंदाजी. 3 मध्ये आता फक्त 2 दिल्यात. चौथा बॉल. प्रणव किरण मात्र समोर. कुणाल तगडा बॅट्समन. ऐरोली कोलीवाडा फटका कडक ऑफ साइडला. या फटक्यांसाठी ओळखला जातो मी. कडक शॉट ओव्हर द लॉंग अप. एक दर्जेदार षटकाराने पटकन वाढवली. ही धावसंख्या स्कोर होती 37. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी. ऑफ साइड ऑफ सम इनसाइड. जस्ट मागचा पाय थोडा मागे गेला. बॅटचा कम्प्लिटली बॅट ओपन फेस केला आणि त्याला लॉप केला. लॉंग अप वरून आला एक तगडा फटका कुणाल जोशीच्या बॅटमधून. चरण 37 धावा. 5 गडी बाद सद्यस्थिती. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. कुणाल जोशी स्ट्राईक एंडवर आहे. आणखीन एक स्लॉट मध्ये बॉल होता. ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक नाही आहे. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. वास्तविक पाहता 2 धावा होऊ शकल्या असत्या जर स्ट्राईक स्वतःवर ठेवायचा तर नक्कीच हा प्रयत्न करणं गरजेचं होतं. एक धाव फार महत्वाची आहे. 37 धावा दाखल करायला लागलेत. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवर प्रणय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. प्रणाल किरण म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. किरण म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. ते 40+ खूप चांगले क्रिकेटर आहेत आणि आज मंचावर देखील आहेत. फटका हवेत आहे. चेंडू जातोय. एक धाव तर मिळते. एका धावाने दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का. आणि कुणाल जोशी कुठेतरी कॅज्युअल क्रिकेट खेळत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांना टीमची धावसंख्या 39 आकड्यावर आणि 40 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम ऐरोली कोलीवाडा संघाने. बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. चला जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवातीला एक बेतीरन आवाज आरजे सम्राट प्रदीपजी विचार येथील 40 वर्षांचा हा प्रवास पुन्हा आमच्या कॉमेंटरी बॉक्सने ऐकायला माया आपण प्रदीपजी विचार यांना अलॉंग विथ विघ्नेश. आदरणीय मान्यवर उपस्थित आहेत. भाई केणी साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि भाई केणी साहेबांचा सन्मान मी गंगेश कोळी साहेबांना विनंती करतो की आपला शुभस्ती आपण करावा. भाई केणी एक युवा नेतृत्व दिवा नगरीतील समाजसेवा सेवक म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. आज आमचे भाऊजी म्हणजेच गंगेश कोळी साहेबांच्या शुभस्ते हा सन्मान भाई केणी साहेबांचा केला जातोय. की युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि समाजकार्यामध्ये या यंगस्टरने देखील आपली छाप सोडली आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जय भवानी ग्रुप आयोजित कैलासवासी दिलीप स्मृती चषक 2025 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आज मेगा संडे आहे. रविवारचा दिवस आहे. आज संकष्टीचा दिवस आणि या संकष्टीच्या दिवशी प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेकडे लागल्यात. कारण की आज अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचत असताना सेमीफायनल क्रमांक 2 रंगली जाते. ऐरोली कोलीवाडा वर्सेस गोठ्ठिवली 11 गोठ्ठिवली. याआधी सेमीफायनल क्रमांक 1 झाला. मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला पराभूत करून गावदेवी ऐरोली टीमने मेगा फायनलमध्ये प्रवेश केला. आणि प्रेक्षकांच्या माहितीनुसार सांगतो की फायनलचा सामना हा 8 ओव्हरचा असेल. 2-2 इनिंगचा डाव असेल. म्हणजेच पहिल्या 4 ओव्हरचा पहिला डाव, दुसऱ्या 4 ओव्हरचा दुसरा डाव, म्हणजेच 8-8 ओव्हरच्या असे
सामना होईल. म्हणूनच नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे करण्याचं धाडस फक्त जय भवानी ग्रुप आणि श्रीकृष्ण मित्र मंडळ करतोय. 8 ओव्हरचे हा फायनलचा सामना असेल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आमचे दोन्ही अंपायर गुरुनाथ पाटील सर असतील किंवा उदय तांडेल सर असतील, यांचं दोघांचंही कौतुक करावं लागेल, कारण की काल म्हणजेच शुक्रवारपासून या स्पर्धेचा सुरुवात झाली. शुक्रवारपासून आज एकही डिसिजन असा नाही, त्या डिसिजनवर कोणी बोट ठेवले. खूप चांगली अंपायरिंग राहिली दोन्ही अंपायर. म्हणूनच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा अनेक नामांकित स्पर्धा असतील, त्या स्पर्धेमध्ये त्यांची मागणी केली जाते. म्हणूनच प्रवीण म्हात्रे यांनी यांचं काम पाहून, त्यांची अंपायरिंग पाहून धर्मवीर आनंदी चषक या स्पर्धेसाठी देखील त्यांना इन्व्हिटेशन दिलं आणि याच 22, 23, 24, 25 डिसेंबर रोजी नवी मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक गर्दीची स्पर्धा म्हणजेच धर्मवीर आनंदी चषक ही स्पर्धा देखील पाहायला मिळेल. चला बॅट्समन पाठवा. मैदानाच्या आतमध्ये 5 लाखाचं पारितोषिक असेल. तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतील आणि खुल्या गटातील सगळे संघ असतील आणि त्यामुळेच लीग स्टेजवर ही स्पर्धा एक वेगळ्या धाटणीची असेल. लीग स्टेजवर 5 लाखाचं पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीजसाठी मोटर बाईक असेल आणि प्रवीण काळूराम म्हात्रे यांच्याच नेतृत्वाखाली ही धर्मवीर आनंदी चषक गेली 24 वर्ष तो मामा सर्वांचाच मन जिंकण्याचं काम करत आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये केलं जाईल बद्दल आणि प्रदीप विचारे सर येथील कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया त्यांच्या वाणीतून या इनिंगची कहाणी. धन्यवाद. थैंक यू विघ्नेश. इससे पहले बहुत बहुत शुक्रिया संतोष म्हात्रे सैंडी, यहाँ पे मराठी में क्रिकेट कमेंट्री कर रहे थे, आंखों का हाल सुना रहे थे. बहरहाल यहाँ पे गोठवली 11 गोठवली के कप्तान ने स्वराज म्हात्रे ने टॉस जीता था और आमंत्रित किया था ऐरोली कोलीवाड़ा टीम को बल्लेबाजी के लिए. तो ऐरोली कोलीवाड़ा ने यहाँ पे 39 रन मुकम्मल करे और 40 रनों का लक्ष्य रखा है जीतने के लिए गोठवली 11 गोठवली टीम के सामने. अगर देखा जाए कल के मुकाबले को विघ्नेश, तो कल 43 रन का लक्ष्य रखा गया था श्री कृष्ण दीवा टीम के सामने ऐरोली कोलीवाड़ा की टीम ने, और केवल 7 रनों से श्री कृष्ण दीवा जैसे तगड़ी टीम को उन्होंने शिकस्त दी थी. तो अगर देखा जाए यहाँ पे तो ऐरोली कोलीवाड़ा की गेंदबाजी काफ़ी धारदार और सक्षम है. तो देखते हैं यहाँ पे बैटिंग लाइनअप जो है गोठवली 11 गोठवली टीम की कोई कम आंकने वाली नहीं है. सबसे पहले अगर देखा जाए तो स्ट्राइक लेने जा रहे हैं तुषार मोहंती और ऑप्शन की तरफ है स्वराज प्रहलाद म्हात्रे, और गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए गेंदबाज को तलब किया जा रहा है हरिओम यादव. काफी तगड़ा मुकाबला होगा, संघर्षपूर्ण मुकाबला होगा, इसमें कोई दो राय नहीं है. देखते हैं किस तरीके का मुकाबला होता है. शुरुआत होने जा रही है. विकेट कीपर काफी दूर खड़े हैं विकेटों से. एक बैकवर्ड पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ रखा हुआ है ऑफ साइड में. नहर प्रारंभ करते हुए देखिए किस तरीके से गेंद यहाँ पे बल्ला पहले आगे की तरफ किया था तुषार मोहंती ने. इन वक्त पे बल्ला हटाना चाहते थे गेंद के लाइन से, लेकिन जबरन आके गेंद उनके बल्ले के मोटे सिरे से लगी और फ्लाई स्लिप के लिए गई और 1 रन की वहां पे वृद्धि हुई है. घोषित क्षेत्र में गेंद गई. लाजवाब गेंदबाजी का मुजाहरा करते हुए यहाँ पे हरिओम यादव. विघ्नेश डेफिनेटली बॉल अगदी गुडलिन स्पॉटवर, त्यानंतर बाहेर निघाला, बॅटची एज घेतली, फ्लाय स्लिपमध्ये प्रोटेक्शन नव्हतं त्यामुळे सिंगल मिळते. एका धावाने टीमचं अकाउंट ओपन केलं. टॉप एज चेंडू हवेत आहे. मनोज चव्हाण आपल्याला पाहायला मिळेल आणि कॅच पकडली गेली. फलंदाजाला परतावा लागेल. टीट फॉर टॅट. पहिल्या बॉलवर जीवनदान मिळालं पण दुसऱ्या बॉलवर मात्र तुषार मोहंतीला परतावा लागेल. देखिए हरिओम की इनकटर गेंद थी, अंदर की तरफ आई थी, बिना कुछ सोचे समझे खेलना चाहते थे. ऑन साइड में तुषार मोहंती गेंद को ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए और गेंद हवा में खड़ी हुई और यहाँ पे कैच आउट हो गए. इस तरीके से पहला झटका पहुंचा है गोठवली 11 गोठवली टीम को. अगर देखा जाए तो गांव देवी ऐरोली की टीम ने इस प्रतियोगिता के फाइनल में प्रवेश किया है और आज देखते हैं सुपर संडे में दूसरी कौन सी टीम उनसे 2 हाथ करने में यहाँ पे सफल हो पाती है. बहरहाल यहाँ पे जय भवानी ग्रुप दीवा कोलीवाड़ा आयोजित दिलीप स्मृति ट्रॉफी 2025 यह 27वां वर्ष है और इस प्रतियोगिता के सर्वा है आदरणीय प्रकाश जी, किशन जी, मडवी जी और उनके सभी साथी. इनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है. नए बल्लेबाज आए हर्षन भगवान पाटिल मैदान के बीच में, काफी अच्छा ऑलराउंडर है, अच्छे टच में. देखते हैं क्या कुछ कर पाते हैं. बहरहाल यहाँ पे चले
गेंदबाज हरिओम यादव, ये गेंद छोटी गेंद थी, बैकफुट पे जाके इस गेंद को शॉर्ट आर्म पुल कर दिया था, गेंद हवा में चली गई और बैकवर्ड स्पेरले के क्षेत्ररक्षक ने कोई गलती नहीं की। तो इस तरीके से हरिओम यादव ने बैक टू बैक 2 सफलता यहां पे प्राप्त करी है और पूरी तरह से बैकफुट पे ढकेल दिया है। यहां पे देखा जाए तो गोटुली 11 गोटुली जैसे एक तगड़ी टीम को विघ्नेश। डेफिनेटली हरिओम यादव काल 2 मॅच ऐरोली कुलवाडा संघ खेळला, दोन्ही मॅच मध्ये अगदी मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावे केला। दोन्ही मॅच मध्ये अगदी इकॉनॉमिकली गोलंदाजी केली आणि या मॅच मध्ये देखील जरी धावा कमी असल्या तरी देखील भेदकता आणि विकेट घेण्याचं काम तो करतोय। 2 धक्के दिलेत, टीम बॅकफुटला आहे, टीम अडचणीमध्ये आहे, स्वराज मात्रे मैदानाच्या आतमध्ये आहे, तोपर्यंत इतकं टेन्शन नसेल। पण 37 धावा, काल 42 धावा डिफेंड झाल्या, आज 37 धावा डिफेंड का होऊ शकत नाही? हे आहे क्रिकेट, या क्रिकेटमध्ये कधीही काय होऊ शकतं, त्यामुळेच तुम्हाला प्रत्येक क्षणाला अलर्ट राहावं लागेल। न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला मिस्टर वेदांत म्हात्रे बच्चू फलंदाजीसाठी आला। गोलंदाजीमध्ये करामत दाखवली या खेळाडूने, आता बॅटिंगसाठी तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल। देखिए लगातार अपने गेंदबाजी के लाइन में और दिशा में परिवर्तन करते हैं ये हरिओम यादव, दानिया से ओवर विकेट। काफी अच्छी गेंद थी, गुडलैंड पे टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई इन कटर गेंद, पूरा इतिहास बढ़ता और गेंद को हल्के हाथों से सीधे बल्ले से खेला बैकवर्ड पॉइंट रीजन में। वहां पे रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी या फिर रन लेने का कोई प्रयास नहीं किया गया। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए हरिओम यादव, क्या गेंदबाजी कर रहे, पिछले 2 मैच के हीरो। इस मर्तबा गेंद आने का इंतजार किया, बैकफुट पे गया और गेंद को तान दिया है, गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर और ये 4 रन। वेदांत मात्रे, कल उनका जन्मदिन था, ये बर्थडे बॉय, देखिए यहाँ पे देखा, जांचा, फरका और उसके बाद सीधे बल्ले से बिल्कुल स्ट्रोक खेला और गेंद दंदनाती हुई बाउंड लाइन के पार चली गई और इस तरीके से ये 4 रन। गोटुली का कुल स्कोर है 5 रन यहाँ पे बगैर किसी नुकसान के बाद। विघ्नेश तोलून मापून स्ट्रोक खेळलाय, अगदी रडार मध्ये चेंडू होता आणि वॉडिश लॉन्ग ऑफ रीजन मध्ये चौकार लगवला वेदांत मात्रेच्या बॅट मधून। हरिओम की ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, इस बार गेंद के लेंथ को थोड़ा सा आगे की तरफ खींचा और बिल्कुल सांप की तरफ फुंकारती हुई गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में और इस तरीके से यहाँ पे ओवर की समाप्ति हुई है। 1 ओवर के समाप्ति के बाद गोटुली 11 गोटुली टीम का कुल स्कोर है 2 विकेटों के पतन के बाद 5 रन। थोड़ी सी परिस्थितियां निश्चित रूप से गंभीर है, लेकिन स्वराज मात्रे जैसे एक बहुत ही उद्दा तगड़े ऑलराउंडर मैदान के बीच में अभी भी या वहां पे डटे हुए देखते, अब तक उन्होंने कोई भी गेंद का सामना नहीं किया और पहली मर्तबा यहाँ पे स्वराज प्रहलाद मात्रे नाम का एक सितारा जा रहा है। वहां पे कद छोटा है लेकिन इनके कारनामे क्रिकेट के मैदान में काफी बड़े बड़े। क्या टीम बनाई हुए नीलेश पाटिल जी ने, नए नए खिलाड़ियों को मौका दिया और ये देखिए तारनहार बन चुके हैं गोटुली 11 गोटुली टीम के ये सभी खिलाड़ी। विघ्नेश नया और प्रारंभ करते हुए नए ओवर की शुरुआत करने के लिए यहाँ पे मनोज चौहान को गेंदबाजी के मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है। एक फ्लाई स्लिप रखी हुई है, विकेट कीपर विकेटों से चिपके हुए, एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर पॉइंट, एक कवर, एक वाइडिश लॉन्ग ऑफ या ऑफसाइड का क्षेत्र, ऑफसाइड में बैकवर्ड स्क्वायर लेग, शॉर्ट मिड विकेट के दरमियान 2 गज का फासला और एक मिड ऑन बिल्कुल स्टंप के सेंध में और एक वाइडिश लॉन्ग ऑन यहाँ पे तैनात किया गया है। नया और प्रारंभ करते हुए इस गेंद को सीधे बल्ले से खेला, ऑफ ड्राइव, वाइडिश लॉन्ग ऑफ के क्षेत्ररक्षक आके जब तक गेंद को उठाते थ्रो करते, क्या लाजवाब थ्रो आया उनका और इस तरीके से 1 रन की वृद्धि हुई है। अब वेदांत है स्ट्राइक पे और कुल स्कोर गोटुली 11 गोटुली टीम का 2 विकेटों के पतन के बाद 6 रन। 6 धावा 1 गडी बाद षटक क्रमांक 2 ऑन साइडला ऑन ट्राय केलाय। आपण पाहू शकाल 40 धावांचं टार्गेट आहे। दोन्ही बाजूने सिंगल डबलचा खेळ, संयमाचं क्रिकेट खेळलं जाते। विकेट पडल्यानंतर जे प्रेशर असेल 2 गडी बाद झाले त्यामुळेच हे प्रेशर आहे। स्वराज मात्रेची जर विकेट प्राप्त झाली टीम ऐरोली संघाला तर नक्कीच मॅच मध्ये वापसी होईल। जर स्वराज मात्रे या मैदानामध्ये राहिला तर ही मॅच लवकर संपेल। मॅच्युअर क्रिकेट आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे आणि सेन्सिबल क्रिकेट खेळण्यास देखील तो जाणतो स्वराज मात्रे।
देखिए ये लेंथ गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर की तरफ ये वाइड यॉर्कर गेंद फेंकी थी और बिल्कुल बल्ला लगाने का प्रयास किया था स्वराज म्हात्रे ने, चॉप शॉट खेलने का प्रयास, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। गेंद घोषित क्षेत्र में गई, 1 रन की वृद्धि हुई। कुल स्कोर है 7 धावा 2 गडी बाद। यावेळी स्पूल केला आहे, फटका चांगला आहे, पण या फटक्यावर फक्त मिळेल सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते। सिंगल डबलने देखील सामना जिंकू शकतो। 9 धावा दाखल करावे लागले आणि जरूर आपण स्कोरच्या पुढे जात असतो। एक छोटी पार्टनरशिप ही मॅच मध्ये फार महत्वाची ठरणार आहे, म्हणून वेदांत म्हात्रे बच्चू आणि स्वराज प्रल्हाद म्हात्रे हे दोन्ही बॅटर आता एक छोटी पार्टनरशिप करण्यासाठी सज्ज झालेत। बिल्कुल विघ्नेश, साझेदारी होना क्रिकेट में काफी बड़ी बात होती है, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो या राष्ट्रीय क्रिकेट हो, और ये दोनों भी बल्लेबाज यहाँ पे भली भांति जानते हैं। अगर स्वराज प्रहलाद म्हात्रे जी की बात छेड़ी जाए तो बिल्कुल कैलकुलेटेड क्रिकेट खेलते हैं ये स्वराज म्हात्रे, और देखते हैं आज रनों की सख्त आवश्यकता है, देखते हैं किस तरीके का क्रिकेट उनकी तरफ से मैदान के बीच में खेला जाता है। बहरहाल यहाँ पे कुल स्कोर है 9 रन, 2 विकेटों का पतन हुआ है और गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे मनोज चौहान। इस ओवर की 5वीं गेंद, दूसरा ओवर पावर प्ले का फेंका जा रहा है। 4-5 कदमों का बॉलिंग रनअप है मनोज चौहान का और गेंदबाजी कर रहे हैं स्वराज प्रहलाद म्हात्रे जी के लिए। पुढचा बॉल गोलंदाज तयार, खोलपटापाचा चेंडू आहे, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न करत असताना वेगवान चेंडू आहे। ही खेळपट्टी प्रदीप सर जर पाहिलं तर गोलंदाजासाठी देखील अनुकूल आहे। या खेळपट्टीवर धावा देखील झाल्या, म्हणजे खेळपट्टी ज्यांनी साकारली म्हणजे किशोर मडवी याचं कौतुक करावं लागेल। ज्या पद्धतीने खेळपट्टी साकारली की गोलंदाजी आणि फलंदाजी हे दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळतील। बिल्कुल इसमें कोई दोहराई नहीं है। क्या यहाँ पे ये विकेट बनाए हुए हैं किशोर मडवी जी की, जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है। किशोर अशोक मडवी, इस बार ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, इन कटर गेंद थी, अंदर की तरफ आई थी। स्वराज जब फ्रंट फुट पे निकल के खेलना चाहते थे, ऑफ साइड में पूरी तरह से गेंद के गति को भाप नहीं पाए और विकेटों के ऊपर से तैरती हुई गेंद चली गई। ओवर की समाप्ति हुई है, 2 ओवरों की समाप्ति हुई है और गोटिवली 11 गोटिवली का कुल स्कोर है 9 रन 2 विकेटों के पतन के बाद। अब गेंदें बची है 24 और रन चाहिए जीतने के लिए 31। 24 गेंदे और 31 रन, 24 चेंडू आणि 31 धावांची गरज। बिल्कुल कश्मकश शुरू है गेंद और बल्ले के दरमियान। देखते हैं कौन सी टीम विजयी होकर, जो टीम यहाँ पे मेगा फाइनल में पहुंची है गावदेवी ऐरोली की, उनके साथ 2 हाथ करने में इस सुपर संडे में यहाँ पे सफल हो पाती है। नीलेश भी बता रहे हैं, नीलेश भोईर की ये मैच तगड़ी होगी। अपने गांव के छोरों का क्रिकेट हमारे बेन डाइस के ऊपर बैठकर यहाँ पे देख रहे नीलेश गंगाराम भोईर, क्या क्रिकेट खेले है इस खिलाड़ी ने भी अपने जीवन में। 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे। हरिओम यादव ज्याने कालचा दिवस गाजवला, आज देखील पहिल्या ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली, तो गोलंदाजी ट्रॅकवर। पहिलाच बॉल अगदी पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर बाउन्स झाला, बॅटची एज लागली असं अपील केली होती, पण आत्मविश्वास नव्हता, त्यामुळेच डॉट बॉलची सांगता होती। वेदांत म्हात्रे बच्चू एक मोठा हिट करण्याचा प्रयत्न करत असताना एक मोठा हिट झाला तर नक्कीच मॅच कंट्रोल मध्ये येईल गोठवली टीमच्या, आणि एखादी विकेट प्राप्त झाली तर नक्कीच टीम ऐरोली मात्र या मॅच मध्ये वापसी करेल। चेंज ऑफ पेसला रीड खेळलाय, क्रॉस खेळलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर वेदांत म्हात्रे बच्चूच्या बॅट मधून येतोय एक गाफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार षटकार। बड़ी जबरदस्त बल्लेबाजी करते हुए वेदांत म्हात्रे, देखिए अंदर की तरफ आई थी गेंद, लेग और मिडिल स्टंप पे गेंद थी और कितने आसानी के साथ इस गेंद के ऊपर पिकअप स्ट्रोक खेला और 6 रन प्राप्त करे यहाँ पे वेदांत म्हात्रे जी ने, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। विघ्नेश स्ट्रैटेजी यही होगी कि एक खिलाड़ी लगातार रन मुकम्मल करेगा, दूसरा खिलाड़ी अपना विकेट संभालेगा और स्ट्राइक रोटेट करेगा। यही स्ट्रैटेजी, यही गेम प्लान यहाँ पे गोटोली 11 गोटोली के खिलाड़ियों का नजर आ रहा है। कुल स्कोर में वृद्धि हुई है इस सिक्सर के सहायता से। कुल स्कोर है 15 रन, 15 धावा दाखल करायला लागलेत। एक पार्टनरशिप होताना पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून। हरिओम यादव वर अगेन षटकार लगवला,
इथे देखील स्क्वेअर कट केला आहे, बॅकफुटला येऊन पंच केला आहे, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, सिंगल मिळते एका धावाने. टीमची धावसंख्या 16, 16 धावा फलका लागलीत. 40 धावांची आवश्यकता आहे, अजूनही 24 करायचे आहेत. मॅच ऑन आहे आणि विजयाच्या दिशेने जात असताना प्रयत्न करत असताना गोठिवली 11 गोठिवली. स्वराज मात्रे प्रत्येक बॉलवर अगदी वेदांत मात्रेला सांगतोय की कशा पद्धतीने आपण संयमाचा खेळ करावा. फटका चांगला अगदी स्लॉट मध्ये, लॉंग ऑन बाउंड्री यांच्या बाहेर. वेदांत मात्रे बच्चूच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा येतोय. चेंडू सीमा रेषा बाहेर षटकार, वडा शॉट. फिगर लेन की गेंद थी, जल्दी भांप लिया था वेदांत मात्रे जी ने और क्या लाजवाब यहाँ पे स्ट्रोक खेला. लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के दरमियान जो लंबा फासला है उसके बीच में गेंद को यहाँ पे हवा में उड़ाते हुए वेदांत कुल स्कोर को पहुंचाते हुए 22 के कुल योग पे 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळी देखील ऑन ड्राय केलाय, ताकदवर स्ट्रोक लगावला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव तर कंप्लीट झाली आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते वेदांत मात्रे बच्चूच्या माध्यमातून. सुपर पार्टनरशिप, चांगला खेळ. स्वराज मात्रेने आतापर्यंत कुठलाही मोठा हिट केला नाही, पण त्याला साथ दिली आहे. सिंगल डबलचा खेळ केला आणि अगदी विश्वास दाखवला आपल्या सहकार्याला की यस तू अटॅक कर, मी तुझ्या सोबत आहे. आणि वेदांत मात्रेने तो खऱ्या अर्थानं आपला रोल प्ले केला या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग सुरू आहे. ये गेंद टिप्पा खाने के बाद ऊपर की तरफ आई थी, शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, नो बॉल की घोषणा कर रहे हैं एम्पायर गुरुनाथ पाटिल जी. और इस तरीके से 1 रन अति के खाते में कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 23 रन, 2 विकेटों 24 रन, माफ करिए, 2 विकेटों का पतन हुआ है. देखिए किस तरीके से परिस्थिति से जूझते हुए मैदान में दाखिल हुए थे वेदांत मात्रे, लेकिन 2 विकेटों का पतन हुआ था. परिस्थितियां गंभीर थी. गोटिवली 11 गोटिवली, लेकिन क्या बल्लेबाजी कर रहे हैं इस बार. ऑन दी अप स्ट्रोक खेला, हवा पे गेंद जा रही है, कवर पॉइंट के क्षेत्ररक्षक, लेकिन ये गेंद यहाँ पे फ्री हिट की गेंद थी. 1 रन की वृद्धि हुई है और इस तरीके से कुल स्कोर में इजाफा हुआ है. कुल स्कोर है 25 रन. ड्रिंक्स ट्रॉली मैदान में जा रही है. विघ्नेश, नवी मुंबई में जो बड़ी बड़ी क्रिकेट प्रतियोगिता होने जा रही है उसके बारे में थोड़ा सा हमारे दर्शकों को मैं इत्तला देना चाहूंगा. आने वाले दिसंबर के 20 और 21 तारीख को वाशी में आदरणीय संदीप जी गणेश जी नाइक सर फाउंडेशन की तरफ से एक भव्य और दिव्य क्रिकेट प्रतियोगिता होने जा रही है, जिसके लिए पहला इनाम है 1 लाख रुपए नकद और दूसरा इनाम है 50,000 रुपए नकद. नवी मुंबई की ग्रामीण की 16 टीम उस प्रतियोगिता में हिस्सा लेगी और उसके बाद आने वाले 22, 23, 24 और 25 दिसंबर को प्रवीण कालूराम मात्रे जी की तरफ से भूमिपुत्र मैदान करने का नवी मुंबई का सबसे विशाल और भव्य मैदान, उसमें धर्मवीर आनंद दिगे ट्रॉफी का आयोजन किया हुआ है, जिसके लिए पहला इनाम है 5 लाख रुपए नकद और दूसरा इनाम है 2.5 लाख रुपए नकद. और उस प्रतियोगिता में मैन ऑफ द सीरीज के लिए एक बाइक रखी हुई है. और क्या लाजवाब प्रतियोगिता, 12 टीम हिस्सा लेगी ओपन की और लीग फॉर्मेट में वो क्रिकेट खेला जाएगा. और उसके बाद आदरणीय प्रकाश जी बड़वी जी ने यहाँ पे घोषणा करी है कि जनवरी के 24, 25 और 26 जनवरी को इसी मैदान में श्री कृष्ण मित्र मंडल की तरफ से दिलीप स्मृति ट्रॉफी का आयोजन किया हुआ है. और बहुत ही जबरदस्त क्रिकेट प्रतियोगिता, जब भी जय भवानी ग्रुप हो, श्री कृष्ण मित्र मंडल हो, उनकी जानब से आयोजित क्रिकेट प्रतियोगिता, कितनी खूबसूरत क्रिकेट प्रतियोगिता मैदान में नजर आ रही है. या स्पर्धा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतील यात मात्र शंका नाही, कारण की प्रत्येक आयोजक मोठमोठे इव्हेंट्स आणि मोठमोठी स्पर्धा आयोजन करण्यासाठी प्रयत्न करत असताना जाऊया मॅचच्या दिशेने. सेमीफायनल क्रमांक 2 गोठिवली 11 गोठिवली वर्सेस ऐरोली कोळीवाडा. 40 धावांचा टार्गेट आहे, 25 धावा धावफलक लागले तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 15 करायचे आहेत. इथे टॉप पेज लागलाय, चेंडू जातोय सीमा लगत, पण गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. स्वराज मात्रे बघा ज्या पद्धतीने बॅटिंग करतो, त्याला माहिती आहे मॅच कंट्रोलमध्ये आहे. वेदांत मात्रेला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न त्यांनी केला सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आणि आता मात्र त्याला माहिती आहे की हा सामना अगदी जिंकण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळेच आता अटॅक करायला सुरुवात केली, मॅच लवकर संपवायला सुरुवात केली. सोम जोशी गोलंदाजी ट्रॅकवर. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना शराचा वेध घेतला आणि
डॉट बॉलची सांगता होते. प्रेमनाथ पाटील यांचं आगमन झालंय. अगदी एक उद्योजक आणि क्रिकेटचे चाहते आणि नेहमीच आमच्यासारख्या कलाकारावर प्रेम करणारा व्यक्तिमत्व आहे. ज्यावेळेस फ्रायडेला मी नव्हतो या स्पर्धेसाठी प्रेमनाथ पाटील यांनी फोन केला होता की यस विघ्नेश तुम्ही कुठे आहात, या स्पर्धेसाठी नाही आहेत का. तर त्यांना सांगितलं होतं की ऑफिसच्या कारणास्तव मी आजच्या दिवसात नाही आहे. पण इतकं प्रेम कोणी माणूस करतो एखाद्या मित्रावर हे देखील प्रेमनाथ पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे आणि आज मंचावर आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे स्वराज म्हात्रेच्या बॅट मध्ये येतोय क्रॅकिंग चौकार. विघ्नेश देखिए कितने बेहतरीन उम्दा ऑलराउंडर है स्वराज प्रहलाद म्हात्रे. बिल्कुल ठंडे दिमाग से क्रिकेट खेल रहे, किसी तरीके की कोई जल्दबाजी उनमें नजर नहीं आ रही है. क्या क्रिकेट खेलता हुआ ये गोठवली गांव का सितारा आज देखा जाए तो पूरी तरह से नवी मुंबई के क्रिकेट में छाया हुआ. इस बार देखिए बैकफुट पे गए और इस गेंद को शॉर्ट ऑन पुल कर दिया है और गेंद डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर चली गई और ये 6 रन. अब अपने 5वें गियर में गाड़ी दौड़ाते हुए यहाँ पे स्वराज म्हात्रे और स्कोर को उन्होंने पहुंचाया है यहाँ पे 37 के कुल योग पे 37 धावा दाखल करले स्वराज म्हात्रे आता रंगात आलाय, ढंगात आलाय. मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी हा संघ देखील सज्ज झालाय. कारण की उघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. सुपर बॅटिंग काय परफॉर्मन्स राहिलाय. गोठिवली 11 गोठिवली टीम एक मजबूतीने आज ही स्पर्धा खेळतोय आणि या मॅच मध्ये देखील परफॉर्मन्स करत असताना 3 धावांची आवश्यकता आहे. सोम जोशी स्टॅकेंडवर गोलंदाजी करत असताना आणि स्वराज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एका टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची एज लागली होती पण धाव मात्र कुठली घेतली जात नाही. डॉट बॉलची सांगता होती. फिर एक बार अंदर की तरफ ले आए थे, इन कटर गेंद थी सोहम की और स्वराज खेलना चाहते थे लेकिन गेंद उनके बल्ले के अंदरूनी सिरे से लगी और उनके कदमों से लपट गई और रन लेने की वहां पे कोई गुंजाइश नहीं थी या फिर प्रयास नहीं किया गया. इस बार परिवर्तन के दौर पे धीमी फेंकी हुई गेंद थी, सीधे बल्ले से खेला है गेंद को लॉन्गो पॉइंट लाइन को क्लियर करती हुई गेंद और ये 4 रन. और इस तरीके से ये मुकाबला यहाँ पे जीत लिया है गोठिवली 11 गोठिवली की टीम ने. मैं उनके सभी खिलाड़ियों का यहाँ पे अभिनंदन करना चाहूंगा और इस प्रतियोगिता के मेगा फाइनल में प्रवेश किया है. अब गोठिवली 11 गोठिवली बनाम गावदेवी ऐरोली इन 2 टीमों के दरमियान फाइनल का मुकाबला यहाँ पे खेला जाएगा और ये मुकाबला 3 बजे यहाँ पे शुरुआत होगी. 3 बजे इस मुकाबले की शुरुआत होगी. आदरणीय प्रकाश जी